नमस्कार. प्रारंभी गणेशाचे स्मरण केले असता सूर्यदेवता ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्यांची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सरपण सांगतो. नूतन वर्ष सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान करून ब्राह्मणास देवाची आणि गुरुची पूजा करावी. स्त्रिया मुले यांना वस्त्रालंकार आणि भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषांचा सत्कार करून त्याचकडून वर्षभर श्रवण करावे, म्हणजे सर्व वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोळ्या पानाचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधीचा नाश होऊन सुखविद्या आयुष्य आणि लक्ष्मी ही प्राप्त होतात. मिरे हिंग मीठ ओवा साखर यास पुष्पासहित कडुलिंबाच्या कोळ्या पानाचे चूर्ण चिंतेत कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण आणि ज्योतिषयांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतवून मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते वाद्य पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जातात. राजाचे फलश्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फलश्रवण केले असता कुशलता प्राप्त होत आहे. अग्रप्रधानाचे फलश्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फलश्रवण केले असता वाणी सरस होते. रसाधिपतीचे फलश्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होता. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्ष फलश्रवण केले असता पातकांचा ओघांचा नाश होऊन आयुष्य यश लक्ष्मी यांची वृद्धी होत आहे. ब्रह्मा विष्णू महेश चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू सर्व शत्रूंचा नाश करो. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फलश्रवण करतात ते रोग दुःख दारिद्र्यरहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची आणि शुक्र कोमलवाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू भाऊबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उत्पत्ती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होतंय. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होतंय. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो व योगाच्या श्रवणाने विनियोग होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सर्व सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताप्रमाणे जगाच्या उत्पत्ती संरक्षण आणि लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. त्यापैकी 50 वर्ष होऊन गेली असून सांप्रत 51व्या वर्षामध्ये महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेलेली आहेत. 4 युगे 1000 ओळा होऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. त्याची नावे स्वयंभू, स्वारोचित्त, उत्तम, तामस, रैवत, चाक्षु, वैस्वत, सावर्णी, दससावर्णी, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, देवसावर्णी, इंद्रसावर्णी. त्या म्हणून 71 महायुगे होतात. एका महायुगांची वर्ष 13,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षु वर्षपर्यंत होऊन गेली आहेत. चालू असलेले वैवस मन्वंतर 7वे आहे. वैवस मन्वंतरातील 27 महायुगे होऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्ष 17,28,000, त्रेतायुगाची वर्ष 12,96,000, द्वापारयुगाची वर्ष 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्ष 4,32,000 अशा प्रकारची झालेली आहे. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थ युधिष्ठिर धर्मराज झाला, त्याचा शक 3044 वर्ष. दुसरा उज्जैनीमध्ये विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्ष. तिसरा पैठण येथे शालिवान शक झाला, त्याचा शक 18,000 वर्ष. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्ष. पाचवा गौड देशामध्ये धारार्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4,00,000 वर्ष. व 6वा कोल्हापूर प्रांतात कलंकी होईल, त्याचा शक 100
821 वर्ष आहे. कलियुगाच्या एकंदर 5127 वर्ष मागे पडली आहेत व 4,26,873 वर्ष शिल्लक आहे. या वर्षात, या पराभवनाम संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपाची पिके चांगली येतील, साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश, पाटणा इत्यादी ठिकाणी राजाचे फल प्राप्त होईल. बंगाल प्रांतामध्ये प्रधानाचे फल प्राप्त होईल. मेघाधिपतीचे फल बिहार, जबलपूरच्या बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण याच्या संगमाच्या पूर्वेस प्राप्त होईल. धन्यस्वामीचे फल गुजरातमध्ये, आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी, रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग, आर्देशाचे फल आंध्र प्रदेशात, सेनशाचे फल पंजाब, काश्मीरमध्ये व नीरशेषाचे फल दिल्ली, पंजाबच्या उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये राजागुरु असल्याने पाऊस चांगला पडेल, धन धान्य दूध मुबलक मिळेल, यज्ञयागादी कर्मे केली जातील, मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल, धान्य कमी मिळेल. आग, चोर, रोगराई यापासून लोकांना त्रास होईल, भांडणे वाढतील. मेघाधिपती चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल, विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल, धनधान्य फळे विपुल मिळतील, संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसाचा अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडा पडेल, लोखंड महाग होईल. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात, दूध दुभते मुबलक मिळेल, विद्वानांचा गौरव होईल. अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आर्द्रा प्रवेश ज्येष्ठ शुद्ध अष्टमी सोमवारी 22 जून 16 रोजी दुपारी 12:26 सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल धान्य आणि कापड पुष्कळ होईल, धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल, रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल, भांडणतंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल, धनधान्य वाढेल, दूध दुभते भरपूर होईल. मेघनिवास माळ्याच्या घरी आहे म्हणून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे, त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्य समप्रमाणात वाढेल. यावर्षी 3 आडाक म्हणजे पर्जन्य मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या, पर्वतीयावर, 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्यवृद्धी होते, नक्षत्राच्या श्रवणाने पातक नाश होतो, योगाच्या श्रवणाने रोग निवारण होते, कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ पूर्ण होतात आणि वर्षाच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सरांच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतात ते वर्षभर सुखी होतात. अशा प्रकारचं हे वर्ष संवत्सर फल मी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला हे कसं वाटलं हे आम्हाला अवश्य कळवा. जय श्रीराम.